कधी ग्रामसेवा घेतली तुम्ही? ग्रामसेवा करता येत त्यांना माहित नाही. आता तू हुर सांगा तुम्हाला पाहिजे असलं तर हे द्या ते द्या. घरगुती पैसे पैसे खाल्ले तुम्ही 5-6 रुपये लोक त्यांना ग्रामसेवा हे नाही घरकुल नाही. हप्ते नाही तुझे घरकुल घ्या हे घ्या ते घ्या. पैसे घेण्यासाठी 1 लाख रुपये. हिरीची म्हणलं तर हिरी घ्या मागून त्या हिर पैसे ग्रामसेवा आतापर्यंत तुम्ही कधीच कोणाचं ठराव घेत नाही काय नाही कुठं सगळं 3 वर्षात लक्ष सगळं लुटून घेऊन देत तुम्ही. असले चोरी धंद्याचं मार नाही. हा सगळं आता आणलं हे मी सगळं तर शेवटं काढणारच आहे. तुम्हाला वाटलं की असं असं वन टाकी दांडा सगळं पुस करायचं लोकांचं. काय केलं तुम्ही आतापर्यंत? त्यांना माहित नाही आतापर्यंत 3 वर्षात ग्रामसेवा कधी हे कधी माहित नाही कधी ठरवलं तुम्ही. सगळं आलं पडा पोरांमध्ये दादा कुठंपर्यंत 3 वर्षात ग्रामसभा त्यांना माहित नाही ठरावणं माहित नाही कुठं काही नाही. सगळं 3 वर्षात लुटून वांटा चालू नाही. आणलं सोडा वरी. आतापर्यंत ग्रामसभा एक बी नाही ठराव एक बी नाही. ग्रामसभा करण्यात आतापर्यंत पहिलेच ग्राम कधी उडला तुम्ही? 3 वर्षात कधी आला तुम्ही? ग्रामसभा घेतला ठराव घेतला एखादा मेंबर सही दाखवा त्याच्यावर. हिर कुठे गेली तुमचे? पाईपलाईन कुठे गेले? फिल्टर आणून बसला तंड्यात लोक लाईट पैसे वापरले फूड वापरून पैसे घ्यायला होतं पाण्याचे पैसे. 5 रुपये टाकायचं पाणी प्यायचं लोकांना. तुम्ही लाईट फूड वापरायचा. पाणी इकत लोक. हॅलो हॅलो अजून कच्ची आतापर्यंत पैसे किती झाले? तुम्ही लाईट पैसे भरले का मीटर टाकलं त्याला? आता झेंडा का आपण लोक लाईट व पैसे देऊन घ्यायला तर तुम्ही फोन लाईट घ्यायला पैसे घ्या पाणी प्यायचे. कोणत्या नियमात बसलं असं? कोणत्या नियम आहे की पाण्यात पैसे टाकायचं नियम आहे पण त्याला मीटर पाहिजे ना. हे लावून ते केला काय केलं तुम्ही? फक्त 3 वर्षात लुटून केलं तुम्ही. ग्रामसेवा एक बी नाही आतापर्यंत 3 वर्षात. कोणते ठराव नाही माहित नाही. तंडाला ग्रामसेवक माहित नाहीत. कोणतं काय माहित नाही. कोणते सदस्य माहित नाहीत. तंडाला तुम्हाला सदस्य माहित नाही का? नाव सांगा कोणते सदस्य सांगा नाव तुम्ही कुठून तुम्ही पडते नाव कोणते कोणते मेंबर नाव सांगा तुम्ही. तुम्हाला मेंबर किती माहित नाही तंडात? कोणी किती मेंबर माहित नाही तुम्हाला? तुम्ही प्रश्न नीट व्यवस्थित विचार. आरोप करायला आरोप नाही. उभं राहून सांगा. मीडियावर टाकलं तुम्ही उभं राहून सांगा. मेंबरचे नाव सांगा तुम्ही. रिपोर्ट मीडियावर जाणार बातमी मीडियावर टाकणार मी. तुम्ही उभं राहून सांगा. तुम्ही उभं राहून सांगा. मी मीडियावर टाकणार बातमी तुम्ही उभं राहून सांगायचं. कोणा बोलायला नाही. तुम्ही बोलताय तुम्ही मीडियावर टाकणार आहे. मीडियावर बातमी टाकणार आहे. तुम्ही उभा टाका. मीडियावर बातमी टाकणार आहे म्हणून बातमी मीडियात जाणार आहे. बातमी टाका म्हणलं तुम्हाला मुद्दा मांडा म्हणलं तुमच्या वेळात तुम्ही बोला. तुम्ही मेंबरचे नाव सांगा. आता किती ग्रामसभा उभं राहून सांगा. बातमी देणार मी. उभं राहून म्हटलं ना बातमी उभं राहून सांगा. तुम्ही किती आतापर्यंत ठराव घेतला? आतापर्यंत ठराव किती घेतला? तुम्हाला
तुम्ही उभं राहून सांगा हा. हा. आतापर्यंत किती लोकांचे सही घेतला कंडतले किती मला दाखवा सगळं तुम्ही आतापर्यंत दाखवा हे ना मीडियावर टाकायला मागवतो तुम्ही किती सत्य सही दाखवा डायरेक्ट असं बोलणं नाही तोंडानं मला डायरेक्ट दाखवा फोटो टाकायचं बातमी टाकणार मी ते सही उल्लंघ होणार आहे सही उल्लंघ करणार तुम्ही सही मारून काम करता तुम्ही हा सगळ्या डुप्लिकेट काम चालते का तुम्ही विचारलं कोण नाही तुम्हाला वांडा लोक येण्यात काय सगळे हा 25,000 लाख इलेक्शन मध्ये आम्ही खर्च बसलो आम्हाला तुम्हाला विचार नाही का माहिती सगळं वांडा लोक येण्यात दिसेल तुम्हाला सरपंचाला येडे दिसेल ग्रामसेवकाला येडे दिसेल मेंबरला येडे दिसेल किती दिवस चाललं